हाय मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. आज आम्ही दोघं पण एका पिक्चरच्या म्हणजे ह्याच्या सिरियलच्या शूटिंगसाठी आलो. दोघांना पण रोल एकसारखा आहे, काळू बाळूसारखा. काळू बाळू असं काम आहे. त्यामुळे काय माहिती आहे का, आम्ही गावरान गडी आहे आणि शूटिंग करायला आम्ही अशा ठिकाणी आलो. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, शूटिंगचं ठिकाण संपूर्ण दाखवतो, कशा पद्धतीनं आहे, कुठंशी आहे आणि काय होणार आहे सगळं सांगितलं जाईल, पण हळूहळू सांगितलं जाईल. हे बघा, हे असं माझ्या बंगल्यात आम्ही. बंगला एक नंबर आहे. बंगल्याचं आणखीन ठिकाण पण अशा ठिकाणी आहे की एकदम धरणाला लागून आहे. असं हे ठिकाण बघायसारखं आहे आणि कधी आला तर चांगलीच गोष्ट आहे. इकडं बघायला तुम्हाला चांगली बघायला मिळणार. हे बघा, या अशा पद्धतीनं आहे. मित्रांनो, जिथं जाईल तिथं काहीतरी घेऊन यायला शिकलं पाहिजे. म्हणून आम्ही ते एक शूटिंगसाठी नाही, पण एक अनुभवासाठी इथपर्यंत पोचलो आणि ती अनुभव मिळणार, ओघानं का होईना पण मिळणार. म्हणजे असा आमचा मित्र एक कराडचा मिळाला. म्हणजे हा कराडचा आहे आणि मी सातारचा आहे. आम्ही वेगवेगळ्या भागातून आलो, पण आपलं एका ठिकाणी जीव लावून काम करतो आणि करणार. मनापासून ह्यात उतरल्यामुळं आज आमचा एक मित्र आला नाही, मेसेज करतो त्याला आज मी, रमजान मोलानी म्हणून. तो आज माझ्याबरोबर नाही, नाहीतर त्यानंच मला ही सगळी विद्या दिलेली आहे, जे काय ती त्यानं दिलेली आहे. कुठपर्यंत कसं जायचं असतं, कशा पद्धतीने काय करायचं असतं, अशा पद्धतीनं. आज बघा, इथं सगळ्या सेलिब्रिटी लोकांच्या सगळ्यांच्या गाड्या आहेत. बघा, इथं गाड्या आहेत. अशा पद्धतीने गाड्या बिड्या सगळ्या टाकलेल्या लावलेल्या आहेत आणि पार्किंग केलेलं आहे. मग बघा, आज कुठनं नाही कुठं तरी कशा पद्धतीने का होईना पण कुठंतरी पोचायचा प्रयत्न करतो आहे. तर त्याला तुमची पण मला साथ राहू द्या आणि माझ्या पुढल्या वाटचालीला का नाही 100% तुमच्या मार्फत मला एक ऊर्जा मिळू द्या, म्हणजे की जेणेकरून मला हे करायला जरा बरं वाटेल आणि माझ्या मनात चांगली ह्याची भावना उत्पन्न होईल, ऊर्जा मिळेल अशा पद्धतीने. तर मित्रांनो, मी काय अजून थोड्या उशिरानं तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी एक दाखवतो. तर बघा मित्रांनो, कसं चाललं आहे काम. पाणी छान आले आणि पडतंय कसं ते पण दाखवलं तुम्हाला. स्विमिंग टँक आहे. अशा पद्धतीने लई मोठा बंगला आहे, म्हणजे बघायसारखा आहे तो बंगला. वा 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 वा, काय छान झाडं लावले आहे ना. छान बघायसारखं आहे, झाडं बिडं निसर्ग. वा 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 वा, कसला दिसते बघा. बघा, इकडे तर लईच भारी पाठीमागे हे डोंगर डोंगर ठिकाण आहे. वा रे वा, बघायसारखं आहे बरं का. ए दादा, का निघाला रे? अरे अजून टाईम आहे आपल्याला, ये. बघा, हे असं काम आहे. ते निघाला त्याच्या उडीनं कामाचं. हां, इकडं कसं बघायसारखं छान आंब्याची रोपं आणि नारळाची झाडं. लई भारी काय काय आहे बघायला. बघायला आलं पाहिजे ना एकदा, त्याशिवाय कसं दिसणार हो, आहे का ना. मित्रांनो, तुम्हाला दिसून येत असेल बघा. हो का, एक नंबर असं तर धरण आहे आणि धरणाच्या कडेलाच आहे आम्ही पण आहे. बघायसारखं आहे राव. वा वा वा, काय निसर्ग आहे. निसर्ग डोळ्याने टिपायसारखं आहे. आणखी नाही असं आहे. आमचा मित्र बघा लांब उभं राहतो, काय त्याला झालं काय कळेना. मावाची माशी चावली काय कुठं नाही ना. मग याच जवळ बघायचं कसं वाटतंय. हां, या बघा 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 कसं वाटतंय. हा हा हा, असं वाटतंय ना, काय करावं आणि काय घ्यावं ह्यातलं आणि काय सोडावं. वा वा वा, सगळं आपल्या जवळ पाहिजे असं वाटतंय ना. की
किती तरी मोठं धरण आहे, लय मोठं धरण आहे राव. असं अजून तरी भरलं नाही, भरल्यामुळे मला वाटतं इथं लागत असेल, जवळ लागत असेल. इतकं छान वाटतंय बघा. आलोय चांगल्या ठिकाणी म्हणून बघायला आलो, नसतं आलं तर बघायलाच मिळालं नसतं, आहे का नाही. असू द्या मित्रांनो, बघूया आता. आलोय, बघितलं, तुम्हाला पण दाखवतोय आणि तुम्ही पण बघून समाधान व्यक्त करा आणि आम्हाला सांगा कमेंट बॉक्समध्ये किंवा काय चाललं आहे काय नाही आणि कसं काही ठिकाण आहे. हां, तर बाय मित्रांनो, ठेवतो आता.